जून महिना आला, पावसाची चाहूल आली. शेतकरी शेतामध्ये नांगर धरून आला. जमिनीची मशागत केली. कालांतराने शेतामध्ये धान्य रोवले. धान्याची पेरणी केली. कालांतराने धान्याला खत दिला. पुरेशा प्रमाणात पाऊसही पडत आहे. पण निवांत असलेले धान्य हे कधीच निरोगी नसतात. त्या कारणाने माणसावर जसे रोग धावतात, त्यावर आता धान्यावर रोगाची लागण सुरू झाली आहे. प्रशासन यंत्रणा कुचकामी असून आज खताचा तुटवडा पडत आहे. मोठमोठे डीलर युरिया खताची गोदाम साठवून ठेवून बसले आहेत. शेतकऱ्यांना मिळण्याच्या परिस्थितीमध्ये आहे. शेतकऱ्याला युरियाची बॅगसुद्धा मिळत नाही. सदर बॅग 150-200ला मिळायची. आज 2025 मोदी सरकार साहेबाच्या काळात ती चक्क मात्र 300 रुपये भलमार लूट केल्या जात आहे. खतावर वाढत्या भरमसाठ किमती वरून शेतकऱ्याचे शेतामध्ये होणारे नुकसान. शेतकऱ्याचा विकास कसा होणार? कोण करणार? आमदार 5 वर्षातून एकदा मत मागायला येतात. त्याचे सहकारी येतात. 5 रुपये तुमच्या तोंडाला घालतात. तुम्ही त्या 5 रुपयात चिवडा घेता. त्या चिवड्यात कुणाला शेंगदाणे मिळाले तर कुणाला नुसते पोहे. त्या पोह्याच्या भरमात, एका टिल्लूच्या भरमात आपल्या मताचा तुम्ही बाजार करता आणि मत विकून लायकी नसलेल्याही माणसाला तुम्ही पदावर बसवता. तो कधीच तुमचा कुठल्याच विधानसभा क्षेत्रामध्ये विचारसुद्धा मांडत नाही. त्याला धड बोलतासुद्धा येत नाही. आणि जी मुलं बोलणारी आहेत, शेतकऱ्याची आहेत, शेतात राबतात, राजकारणाकडे वळतात. अशाला तुम्ही मात्र गलीगात्र बनवता. पैशाच्या अभावी त्याला निवडणूक प्रक्रियेतून हाकलून लावता. त्याचा पराभव करता आणि त्याला वाम मार्गाकडे वळण्यास परावृत्त करता. असे हे भारतीय राज्यघटनेचे राजकारण 2000 पासूनचे चालू आहे. सदर 2014 पासून तर 2025 याकडे हेच काम आहे. अरे बंडखोरांनो, आवाज तर उठवा. आणि जी व्यक्ती आवाज उठवते, शेतकऱ्याचे प्रश्न मांडते, तिच्याकडे मात्र कोणीच लक्ष घालीत नाही. सदर शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याला विचारा, तुझ्या क्या व्यथा आहेत? कधी कुठला आमदार, विधानसभा सदस्य कुठल्या शेतावर बांधावर येऊन तुमच्या समस्या जाणून घेतो का? याकडे लक्ष घाला. जनता भोळी आहे असं समजू नका. हे 5 वर्ष ओलांडल्यानंतर तुमच्या कमरेत लाथ घालणारी सरकार मात्र हीच. तुमचा पाठकूळ मोडणारी जनता मात्र हीच राहील. त्यातच तो शेतकऱ्याचा मुलगा राहील. उठा तर मग, बघा तर मग. आता निवडणुकीचे वारे वाहू लागतील. पंचायत समित्या, नगरपंचायत याकडे सर्वांचे लक्ष आहे. पैशाच्या अभावी गरिबाच्या मुलांना त्याच्या तिकिटासुद्धा मिळणार नाही.
त्यांचा पाठलागा कुणी नाही. एखादा शेतकऱ्याचा मुलगा प्रचारादरम्यान जरी गावाकडे आला तर मूर्ख माणसानं तुम्ही त्याची विटंबना करता. त्यांना सांगता या माणसाची लायकी नाही. एका रिक्षावर जरी आला तर तुम्ही त्याला हेबाळून लावता. आणि मोठे जरी कार्यकर्ते राजकारणाकडे बोलले आणि तुमच्या गावाकडे प्रचारादरम्यान जरी आले तरी तुम्ही त्याच्याकडून चहा पाणी घेता आणि या चहा पाण्यात समाधान मानून 5 वर्षाची सत्ता त्यांच्या हाती येतं. हेच चालू आहे, हेच राजकारण आहे. चहा पाण्यापुरते हे राजकारण बाबासाहेबांनी नाही लिहिले. जे राजकारण बाबासाहेबांनी लिहिले त्याकडे काही अंतराने जनता पुढे चालली, काही अंतराने नेते पुढे चालले. या नेत्यांचा विचार करा नको. आपलं मत योग्यशीररित्या योग्य व्यक्तीलाच द्या. उदाहरणात सांगायचं म्हणजे एखाद्या गरीब कुटुंब परिवारात किंवा श्रीमंत परिवारात एखादी मुलगी जरी जन्माला आली, जन्मापासून तिच्या संगोपन होईपर्यंत 18 ते 20 वर्ष तिचे आईवडील संगोपन करतात. नंतर तिला सासूरवाडी पाठवण्याच्या वेळेस जेव्हा पाहणी करायला पाहुणे येतात तेव्हा मात्र आईवडील योग्य त्याच व्यक्तीला आपली मुलगी देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मग दारूवाला नाही, कुठले शौक करणारा व्यक्ती नाही, ज्याकडे श्रीमंती आहे, ज्याची वागणूक चांगली आहे, जो व्यक्ती 2 लोकात बोलू शकतो, अशा व्यक्तीकडे आपली मुलगी सोपवते. ते आईवडील खरं मतदान करू शकतात, अन्यथा कुणी नाही. आल्या दारी गेल्या घराबाहेरी असं काम करू नका. योग्य मार्ग निवडा. तुम्हाला वाटते त्या मार्गाने मतदान करा, पण योग्य उमेदवार निवडा. तुमच्या समस्या मांडेल, शेतकऱ्याच्या गोरगरीब जनतेच्या मुलाच्या समस्या मांडेल. हेच प्रयत्न करा. मतदानाचा हक्क हा भारतीय राज्यघटनेने दिलेला हा तुमचा मूलभूत मताधिकार आहे. याचा गैरवापर करू नका, कुणालाही करू देऊ नका. हीच विनंती. योग्य वाटल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.